आज आपण नुकत्याच झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी याची फेब्रुवारीची 2025 ए सेटची आपण उत्तर सूची पाहणार आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला भाग पेपर 2 पाहणार आहोत। हा आपला 2 ते 3.5 या वेळेत हा 150 मार्काचा पेपर झालेला आहे। तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी, याचं माध्यम मराठी आहे। तर इंग्रजीचा पेपर आहे 1 ते 25 प्रश्न। त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्याचे आपण फक्त उत्तर सूची सध्या पाहतो, नंतर त्याचं आपण सोल्युशन पाहणार आहोत। त्यानंतर प्रश्न दुसरा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। तिसरा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न चौथा, ते चौथ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न पाचव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्याच्या पुढचा 6वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर प्रश्न 7व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न 8वा, त्याचं देखील उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 9वा प्रश्न 9व्या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 10व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 11वा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। नंतर प्रश्न 12वा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। नंतर प्रश्न 13व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 14वा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 15वा प्रश्न, उत्तर आहे 3। आणि प्रश्न 16व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढचा 18वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। नंतर 19वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 20वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 21वा प्रश्न, त्याचं देखील उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। नंतर 22वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 23वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आणि 24वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आणि इंग्रजीचा आपला शेवटचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक, त्याचं उत्तर आहे 3। त्यानंतर 26वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, हा घडणीचा प्रश्न आहे। आपण घडणीवर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचं प्रत्यक्ष आपण कृती करून घेतलं होतं। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। नंतर आरशातील प्रतिमा, एकदम सोपा प्रश्न, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। नंतर 29वा प्रश्न, पाण्यातील प्रतिबिंब, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 30वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आता 31 आणि 35 या प्रश्नासाठी जसा पहिल्याचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे, तसा तिसऱ्याचा चौथ्या पदाशी आहे। तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 32वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 33वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 34वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आता या संख्याज्ञानाचे प्रश्न आलेले आहेत, तर त्याचं आपण स्पष्टीकरण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतर 35वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक
4. 36वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतर 37वा प्रश्न, त्याचं उत्तर देखील 4च आहे. त्यानंतर रांगेतील मध्यभागी हा सुद्धा आपण व्हिडिओ एकदम छान सविस्तर बनवलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 39, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि 40वा प्रश्न दिशावर आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो देखील दिशावर 2 प्रश्न आलेले आहेत. तर त्याचं उत्तर आहे 41चं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे आपण कोणत्याही संख्येचा म्हणजे याचा वार काढा तारखेचा. आपण याच्यावर देखील आपलं खूप छान पद्धतीने कोड पद्धतीने आणि 1, 8, 15, 22 आणि 29 या ट्रिकचा वापर करून तो घटक एकदम छान घेतला होता. त्यामुळं त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर वेन आकृती, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 44वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 45वा प्रश्न, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि 46 ते 50साठी काही पदं दिलेली आहेत आणि त्याचा एक गट तयार झाला आहे. तर या गटात बसणारे पद ते आपल्या पर्यायातून शोधायचं आहे. म्हणजे 46वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 47वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतर 48वा प्रश्न, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि 49वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 50वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे 51वा प्रश्न, सांकेतिक भाषा. तर याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि दुसरा पण एक संख्यांचं होतं वरचं आणि खाली आता इंग्रजी शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, सांकेतिक शब्द म्हणजे अंक कोणता येईल ते ओळखायचे. म्हणजे याचं 52च उत्तर येते पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 53 आणि 54साठी आपल्याला सूचना दिली, एक तक्ता दिला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काही चिन्ह दिलेले आहेत. तर 53व त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 54वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 55वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि 56वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 57वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. असे सोपे प्रश्न अजिबात चुकले नाही पाहिजेत. नंतर 58वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 59वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि 60वा प्रश्न, त्याचं देखील उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 61 आणि 65साठी गटात न बसणारे पद ओळखायचे आपल्याला. 61चं काय आहे तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर 62वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतर 63वा प्रश्न, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि 64वा प्रश्न, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी
1 आणि 65 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 66 प्रश्न संख्या मालिका दिलेली आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 67 प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 68वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 69वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 70वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 71वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वयाचं आपल्याला गुणोत्तर या ठिकाणी काढायचे. नंतर 72वा प्रश्न हा देखील प्रश्न फार सोपा आलाय पहा, पर्याय क्रमांक 1. नंतर 73वा प्रश्न पर्याय क्रमांक 3. प्रश्नपत्रिका तसं पाहायला गेलं तर फार सोपी होती, फक्त थोडंसं लक्ष देऊन प्रश्न नीट वाचायचा सोडला तर व्यवस्थित मार्क पडतील पहा. त्या ठिकाणी 74वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्रिकोणांची संख्या काढा, एकदम सोपा. आणि त्याच्या पुढचा पी पहा, चौरसांची एकूण संख्या किती, सरळ सरळ दिले त्या ठिकाणी, पर्याय क्रमांक 4. या शेवटचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने खूप सोपा पेपर होता असं म्हणायला हरकत नाही. तर यातले समजा 1-2 प्रश्नांचं उत्तर मागं पुढं होतील, पण 98-99% आपली ही उत्तरसूची व्यवस्थित मार्क काढले तर मार्क आपल्याला त्यावर समजतील.